स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. सन्माननीय जिल्हाधिकारी श्री आपल्या शाळेतील विद्यार्थी त्यांचं स्वागत करतात. अशी मी त्यांना विनंती करते. विद्या हीच संपत्ती, ज्ञान हाच प्रकाश आणि विद्यार्थी हेच भारतीय भविष्याचे भक्कम आधार. आज 30 जून आणि आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आपल्यासोबत आज आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री आशिष शेरेकर साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. पाठ्यपुस्तके, चॉकलेट देतो. मॅडम समोर बघाल सन्माननीय मान्यवरांनी व्यासपीठावर आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सन्माननीय जिल्हाधिकारी सन्माननीय श्री आशिष शेरकर साहेब, सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री प्रकाश मेश्राम सर, सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रंगारी साहेब मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि प्रेमाने स्वागत करत आहेत. आणि ही मुलं खूप भाग्यवान आहेत की त्यांना पहिला दिवस आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांचं उत्सवात आणि आनंदात स्वागत होतं. सर्वांना नमस्कार. आज इथे महानगरपालिकेची चपराशीपुरा येथील जी शाळा आहे, PM श्री शाळा, इथे मला इथे आज भेट देऊन आज जे आपले नवीन बालमित्र आज शाळेमध्ये आज आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे पूर्ण शाळेमध्ये आणि संपूर्ण शाळा, संपूर्ण शिक्षक यांची खूप चांगली तयारी झालेली आहे. अतिशय सज्जतेने त्यांनी सर्व आपल्या नवीन बालमित्रांचं त्या ठिकाणी स्वागत शाळेमध्ये केलेलं आहे. आत्ताच मी या शाळेमध्ये जे नवीन बालमित्र आपले आलेले आहेत त्यांना गणवेशाचं व पुस्तकांचं सुद्धा वाटप हे त्या ठिकाणी केलेलं आहे. तर शाळेमध्ये अतिशय चांगली इमारत आहे आणि इथे पटसंख्यासुद्धा 300च्या घरात आहे. त्यामुळं सर्व शिक्षक हे जे चांगली मेहनत करत आहेत आणि समाजामधूनही या शाळेच्या प्रती त्यांची एक प्रकारची समाजाची समाधान हे या शाळेच्या प्रती या पटसंख्येहून आपल्याला निश्चित दिसते. मी मुलांना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा आज माझ्या भाषणात आवाहन केलं की शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या शाळेचं जे शिक्षक आहेत त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी व या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्या ठिकाणी भर द्यावा असं आवाहन मी या ठिकाणी आज जो शाळा प्रवेश उत्सव या संपूर्ण जिल्हाभरामध्ये आज आपल्या राबवला जात आहे त्या निमित्ताने केलेलं आहे. आज इथं मान्य नगरसेवक आज इथं मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मी आमच्या दोघांच्या हस्ते या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना गणवेश वाटप व पुस्तक वाटप हे आज इथं 13 नंबरची शाळा आणि 6 नंबरची शाळा दोन्ही शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे. आमच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे मॅडम, आमचे शिक्षणाधिकारी माननीय मेश्राम साहेब आणि इथचे सगळे शिक्षक आणि पालक यांनी सगळ्यांनी मेहनत करून या शाळेची पटसंख्या खूप चांगली आहे. आज पहिल्या दिवशी शासनाचं जे धोरण आहे की पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करा, त्यांचं व्यवस्थित स्वागत करून पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. असं का होते का? मी चित्रा विठ्ठलराव खोब्रागडे, मनपा शाळा क्रमांक 13ची मुख्याध्यापिका. आज जो शाळेचा पहिला दिवस आहे तो अगदी विद्यार्थ्यासाठी वर्षभर असा चांगला जावा यासाठी आम्ही त्यांच्यासाठी उत्साहाने भरपूर कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम घेऊन असं आम्ही उत्साहपूर्वक वातावरणात मान्य कलेक्टर साहेब यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करून व फूल आणि विद्यार्थ्यांना मिठाई वाटून साजरा केलेला आहे.
आणि विद्यार्थी भरपूर प्रमाणात इथे उत्साहाने त्यांनी पाठ्यपुस्तक आणि शाळेचा गणवेश हा स्वीकारलेला आहे आणि भरपूर उत्साहपूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडलेला आहे.